आज जर आपण यंदाच्या पावसाचा जर विचार केला, तर आज म्हणजे आज तारीख आहे 22. 22 पर्यंत सरासरी या विभागामध्ये, कोकण विभागामध्ये जवळ-जवळ 1,824 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. आणि गेले 35 वर्षाची जर आपण सरासरी बघितली, म्हणजे जे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे जे कॉलेज आहे, उद्यान महाविद्यालय नवोदय, येथे 1991 पासून म्हणजे 2025 पर्यंतचा सगळा संपूर्ण डाटा आहे हवामानाचा आणि विशेषतः पावसाचा. तर हे गेले 35 वर्षाचं जर आपण सरासरी बघितली पावसाची, तर ती 2,576 मिलीमीटर होती. म्हणजे 2,576 मिलीमीटर हे गेले 35 वर्षाची सरासरी पाऊस होता. आणि आज तो जवळजवळ 1,824 मिलीमीटर आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे 752 मिलीमीटर कमी पाऊस आहे. म्हणजे 29 ते 30% सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. हा एखाद्या वेळेस एल निनोचा इफेक्ट आपल्याला म्हणता येईल. परंतु हा जरी एल निनोचा इफेक्ट असला, तरी मला असं वाटतं की एकूण जर आपण गेले 35 वर्षाचा हात आपण सरासरी पाऊस बघितला, पण दिवस बघितले, तर सर्वसाधारणपणे या 22 ऑगस्ट पर्यंत जे आपण 1 जून पासूनचा विचार केला, तर 75 दिवस पाऊस पडतो आणि यंदा तो 65 दिवस पडलेला आहे. आपण पावसाचा दिवस कसा मोजतो, तर सरासरी साधारणपणे 2.5 मिलीमीटर त्या दिवसाला पाऊस पडला म्हणजे तुझा पाऊस दिवस समजला जातो. तर त्यामुळे आज जरी 65 दिवस पाऊस पडला असला आणि 752 मिलीमीटर जरी कमी पडला असला, तरी आपल्याला जे आज भाताची परिस्थिती दिसते ती सर्वसाधारणपणे चांगली आहे, समाधानकारक आहे. कारण पावसाचे दिवस आपल्याला मिळाले. जरी यंदा 15 ते 20 दिवस पाऊस उशिरा पडला असला, तरी पण 65 दिवस पाऊस पडल्यामुळे आपल्याला भाताची उत्पादकता आहे, भाताचं जे आहे समाधानकारक आहे. परंतु आता यापुढे अशी अपेक्षा आहे की साधारणपणे आपल्याला अजून 20 ते 25 दिवस पावसाची आवश्यकता आहे. म्हणजे आणि ती सुद्धा सरासरी जर समान हप्त्यामध्ये पडली पाहिजे पाऊस. म्हणजे एका दिवशी जर आपल्याला 500 मिलीमीटर पडला तर उपयोग नाही. तर यापुढे साधारणपणे 20 ते 25 दिवस आपल्याला सरासरी रोज 25 ते 30 मिलीमीटर जरी पाऊस पडला, तरी भाताची उत्पादकता आपल्याला चांगली आहे. भातामध्ये तसं घाबरण्याची कोकणातील गरज नाही. तो एक विषय आहे. आणि दुसरा विषय मला असं वाटतं की हा जो पाऊस आहे आपला सरासरी पाऊस किंवा काही ठिकाणी काही म्हणतात लोक इथे पडतो तिथे पडतो, तर हे दरवर्षीच आहे. आपल्याला साधारणपणे जमिनीचा जसा एका मीटरला फरक दिसतो, तसा 2-2 किलोमीटर 5-5 किलोमीटर पावसाचा फरक आपल्याला दिसतो. काही ठिकाणी पडतो, काही ठिकाणी पडत नाही. परंतु याही परिस्थितीमध्ये भाताच्या शेतकऱ्यांनी घाबरून जायची गरज नाही असं मला वाटतं. कारण अजूनही जरी 20 ते 25 दिवस पाऊस पडेल आणि आजचा जो ओलावा आहे, म्हणजे आता गणपतीच्या दरम्यान एक फुटवा सुरू होईल भाताचा, तर त्या फुटव्याच्या दरम्यान जरी पाऊस मिळाला आपल्याला, तरी आपला जी सरासरी भाताची उत्पादकता आहे तेवढी आपल्याला मिळेल अशी मला खात्री आहे. हा, अल निनोचा यंदा बऱ्याच ठिकाणी प्रभाव आहे, परंतु मला तरी वाटतं की आपल्या कोकणामध्ये तेवढासा फरक पडलेला नाहीये. कारण पावसाचं जरी आपण म्हटलं तरी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त 10 दिवसच आपल्याला कमी पाऊस भेटलेला आहे आणि सरासरीपेक्षा 70 दिवस जरी 10 दिवस जरी कमी भेटला असला तरी सरासरी उत्पादकतेला ते चांगला पाऊस आहे. या वर्षी जरी हा अल निनोचा आपल्याला बऱ्याच ठिकाणी प्रभाव दिसतो, तो अल निनोचा प्रभाव पुढच्या वर्षी असेलच असं सांगता येत नाही. कारण कसं आहे, हे जे फोरकास्टिंग येतं, हे फोरकास्टिंग एवढं आधी आपल्याला वर्षाच्या आधी सांगता येत नाही. साधारणपणे 1 महिना आधी आपल्याला त्याचं फोरकास्टिंग करता येतं आणि ते परफेक्ट असतं. आणि 5 दिवसाचं जे आपण फोरकास्टिंग करतो ते जवळजवळ 95 ते 96% परफेक्ट येतं. त्यामुळे एवढ्या लवकर पुढच्या वर्षी अल निनो येईल की नाही हे आज आपल्याला सांगता येणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.